स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण पाहणार आहोत सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणारे जनरल नॉलेजचे प्रश्न. तर चला सुरू करूया. प्रश्न पहिला, सोडियम हायड्रॉक्साईड याला कोणत्या नावाने ओळखले जाते? ऑप्शन क्रमांक 1 ब्लिचिंग पावडर, 2 चुनखडी, 3 सामान्य मीठ, 4 कास्टिंग सोडा. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 कास्टिंग सोडा. सोडियम हायड्रॉक्साईड याला कास्टिंग सोडा या नावाने ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 2, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 1 साल्हेर, 2 कळसुबाई, 3 महाबळेश्वर, 4 हरिश्चंद्रगड. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 कळसुबाई. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर हे कळसुबाई आहे. प्रश्न क्रमांक 3, भारतीय संख्याशास्त्राचे जनक असे कोणास म्हणतात? ऑप्शन क्रमांक 1 डॉक्टर स्वामीनाथन, 2 सी.व्ही. रमन, 4 पी.सी. महालनोबिस, 4 यापैकी नाही. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 पी.सी. महालनोबिस. भारतीय संख्याशास्त्राचे जनक हे पी.सी. महालनोबिस आहेत. प्रश्न क्रमांक 4, बहिष्कृत भारत हे वृत्तपत्र कोणी सुरू केले होते? ऑप्शन क्रमांक 1 महात्मा गांधी, 2 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, 3 दादाभाई नौरोजी, 4 महात्मा ज्योतिबा फुले. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बहिष्कृत भारत हे वृत्तपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केले होते. प्रश्न क्रमांक 5, छत्तीसगड या राज्याला महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याची सीमा लागली आहे? ऑप्शन क्रमांक 1 चंद्रपूर, 2 भंडारा, 3 वाशिम, 4 गोंदिया. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 गोंदिया. छत्तीसगड या राज्याला महाराष्ट्रातील गोंदिया या जिल्ह्याची सीमा लागलेली आहे. प्रश्न क्रमांक 6, त्रिपिटक हा बौद्ध धर्माचा ग्रंथ कोणत्या भाषेत लिहिला गेला आहे? ऑप्शन क्रमांक 1 संस्कृत, 2 पाली, 3 इंग्रजी, 4 हिंदी. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 पाली. त्रिपिटक हा बौद्ध धर्माचा ग्रंथ हा पाली या भाषेत लिहिला गेला आहे. प्रश्न क्रमांक 7, भावार्थ रामायण हे साहित्य कोणत्या संतांचे आहे? ऑप्शन क्रमांक 1 संत तुकाराम महाराज, 2 संत ज्ञानेश्वर महाराज, 3 संत एकनाथ महाराज, 4 संत नामदेव महाराज. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 संत एकनाथ महाराज. भावार्थ रामायण हे साहित्य संत एकनाथ महाराजांचे आहे. प्रश्न क्रमांक 8, दिल्ली हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? ऑप्शन क्रमांक 1 यमुना, 2 कावेरी, 3 नर्मदा, 4 गंगा. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 यमुना. दिल्ली हे शहर यमुना या नदीकाठी वसलेले आहे. प्रश्न क्रमांक 9, महाराष्ट्रात एकूण किती प्रशासकीय विभाग आहेत? ऑप्शन क्रमांक 1 5, 2 6, 3 7, 4 8. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 6. महाराष्ट्रात एकूण 6 प्रशासकीय विभाग आहेत. प्रश्न क्रमांक 10, कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये जिल्ह्यांची संख्या सर्वाधिक असते? ऑप्शन क्रमांक 1 कोकण प्रशासकीय विभाग, 2 पुणे प्रशासकीय विभाग, 3 छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभाग, 4 नाशिक प्रशासकीय विभाग. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभाग. छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभाग या विभागामध्ये जिल्ह्यांची संख्या सर्वाधिक आहे. या जिल्ह्यामध्ये एकूण 8 जिल्हे आहेत. या प्रशासकीय विभागामध्ये एकूण 8 जिल्हे आहेत. प्रश्न क्रमांक 11, ती फुलराणी हे साहित्य खालीलपैकी कोणत्या लेखकाचे आहे? ऑप्शन क्रमांक 1 वि.वा. शिरवाडकर, 2 पु. ल. देशपांडे, 3 विश्वास पाटील, 4 नामदेव ढसाळ. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 पु. ल. देशपांडे. ती फुलराणी हे साहित्य पु. ल. देशपांडे या लेखकाचे आहे. प्रश्न क्रमांक 12, सोडियम कार्बोनेट ला कोणत्या नावाने ओळखले जाते? ऑप्शन क्रमांक 1 धुण्याचा सोडा, 2 खाण्याचा सोडा, 3 ब्लिचिंग पावडर, 4 कास्टिंग सोडा. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 धुण्याचा सोडा. सोडियम कार्बोनेटला धुण्याचा सोडा या नावाने ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 13, वर्धा या नदीचा उगम कोणत्या ठिकाणी झालेला आहे? ऑप्शन क्रमांक 1 त्र्यंबकेश्वर, 2 अमरकंटक, 3 भीमाशंकर, 4 मुलताई, बैतूल जिल्हा मध्य प्रदेश. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 मुलताई. वर्धा या नदीचा उगम हा मुलताई, बैतूल जिल्हा मध्य प्रदेश या ठिकाणी झालेला आहे.
प्रश्न क्रमांक 14. जागतिक शिक्षक दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? ऑप्शन क्रमांक 1 5 सप्टेंबर, 2 5 ऑक्टोंबर, 3 5 ऑगस्ट, 4 5 जुलै. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 5 ऑक्टोंबर. जागतिक शिक्षक दिवस हा 5 ऑक्टोंबर रोजी साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 15. खालीलपैकी कोणती नदी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पेनगंगा नदीला मिळते आणि प्राणहिता नदी बनते? ऑप्शन क्रमांक 1 पूर्णा नदी, 2 तापी नदी, 3 गोदावरी नदी, 4 वर्धा नदी. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 वर्धा नदी. वर्धा ही नदी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पेनगंगा नदीला मिळते आणि पुढे जाऊन प्राणहिता नदी बनते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.